जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणाचे श्लोक क्रमांक 2 ते 5 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. श्रीराम समर्थ. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वद्यते सर्व भावे करावे. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे मनांनो, सज्जन लोकांनो, भक्तीच्या मार्गावर चालायला शिका. असं केल्यास श्रीहरी आपोआप प्रसन्न होतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नसते. जिथे निंदा, द्वेष, वाईटपणा आहे अशा गोष्टींपासून दूर राहा आणि जिथे सत्कार्य, चांगुलपणा आणि पूजनीय भाव आहे तिथे पूर्ण मनाने आणि श्रद्धेने वागा. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वधावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जणी तोचितो मानवी धन्य होतो. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की सकाळची सुरुवात मनात रामाचे स्मरण करून करावी. मुखातून रामाचे नाम घ्यावे आणि आपल्या हाताने सदाचारी चांगली कामे करावी. जो मन, वचन आणि कर्म अशा प्रकारे शुद्ध ठेवतो तो मनुष्य खऱ्या अर्थाने धन्य ठरतो. मना वासना दृष्ट कामानये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात, हे मना, वाईट इच्छा, वासना आणि चुकीच्या कामांकडे जाऊ नकोस. पापी विचार मनात आणू नकोस. नीती, सदाचार आणि योग्य मार्ग कधीही सोडू नकोस. नेहमी मनात चांगले आणि योग्य विचार ठेव. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्री समर्थ स्वामी सांगतात की हे मना, वाईट आणि पापी विचार पूर्णपणे सोडून दे. सत्य आणि चांगले विचार मनात घट्ट धरून ठेव. विषय, वासनांच्या कल्पना मनात आणू नकोस, कारण याच कल्पनामुळे सर्व विकार आणि दोष उत्पन्न होतात. असे हे श्रीमणाचे श्लोक आपल्या मनाला शुद्ध ठेवून जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.